श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तींचं जतन, संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने मंदिर समितीने घेतलेल्या भूमिकेला माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ कोल्हापूर यांनी 7 ऑगस्ट रोजी दिलेल्या अंतिम आदेशाद्वारे महत्त्वपूर्ण न्यायालयीन अधिमान्यता दिली असल्याची माहिती व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांनी दिली। श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींची होणारी झीज व नुकसान रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या शिफारशीनुसार आवश्यक संवर्धनात्मक उपाययोजना करण्याचा निर्णय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने घेतला आहे। या कारवाईस आक्षेप घेऊन श्री गणेश लंके व इतर या याचिकाकर्त्यांनी माननीय न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती। सदर प्रकरणात माननीय उच्च न्यायालयाने दोनही बाजूंचं म्हणणं, उपलब्ध कागदपत्र, तज्ज्ञांचा अहवाल तसेच संबंधित कायदेशीर तरतुदींचा सविस्तर विचार करून आज अंतिम आदेश पारित केला। माननीय उच्च न्यायालयाने पंढरपूर मंदिर अधिनियम 1973 मधील कलम 32च्या तरतुदींचा विचार करताना मंदिर समितीवर मंदिरांची संपत्ती, देवता व मूर्ती यांचं संरक्षण, योग्य देखभाल व व्यवस्थापन करण्याची वैधानिक जबाबदारी असल्याचं अधोरेखित केलं आहे। देवता व मूर्तींचे जतन, संरक्षण व योग्य व्यवस्थापन करणं हे मंदिर प्रशासनाच्या मूलभूत कर्तव्यांपैकी एक असल्याने मूर्तींची झीज अथवा नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक त्या संवर्धनात्मक उपाययोजना करणं ही समितीची जबाबदारी असल्याचं या निर्णयातून स्पष्ट झालं आहे। मूर्तींच्या संवर्धनाबाबत मंदिर समितीने कोणताही निर्णय मनमानी पद्धतीने घेतलेला नसून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कॉन्झर्वेशन रिसर्च लॅबोरेटरी अजंठा केव्ज औरंगाबाद येथील तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली होती, असं न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे। याचिकाकर्त्यांकडून मूर्तींवर रासायनिक संरक्षक लेप न करता पारंपरिक वज्रलेप पद्धतीचा अवलंब करण्यात यावा अशी भूमिका मांडण्यात आली होती। मात्र माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशास आलं की पारंपरिक वज्रलेपाची विशिष्ट पद्धत, त्यातील घटक, त्याचे वैज्ञानिक परिणाम किंवा संबंधित शास्त्र आगम याबाबत याचिकाकर्त्यांकडून ठोस वैज्ञानिक किंवा तांत्रिक सामुग्री सादर करण्यात आलेली नाही। याउलट मंदिर समितीने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञांचा अहवाल न्यायालयासमोर सादर केला होता। त्यामुळे मूर्तींच्या संरक्षणासाठी तज्ज्ञांच्या शिफारशीवर आधारित वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करण्याची समितीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी हे महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। या पवित्र मूर्तींचं जतन व संरक्षण ही केवळ प्रशासकीय बाब नसून धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भावनिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाची बाब आहे। त्यामुळे मूर्तींची विद्यमान स्थिती सुरक्षित ठेवणं, झीज होण्याची प्रक्रिया नियंत्रित करणं, मूर्तींचं आयुष्य वाढवणं आणि पुढील पिढ्यांसाठी मूर्तींचे जतन करणं ही मंदिर समितीची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे। उपलब्ध कागदपत्रे, तज्ज्ञांचा अहवाल, संबंधित कायदेशीर तरतुदी आणि दोनही बाजूंचं म्हणणं याचा सविस्तर विचार केल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांनी घेतलेल्या आक्षेपांमध्ये हस्तक्षेप करण्यास आवश्यक असा ठोस आधार नसल्याचं मान्य करून रिट याचिका क्रमांक 3508/2026 फेटाळून लावली आहे। त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या संवर्धनाबाबत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनावर आधारित मंदिर समितीच्या भूमिकेला महत्त्वपूर्ण न्यायालयीन अधिमान्यता मिळाली आहे। माननीय दिवाणी न्यायालय पंढरपूर येथे ॲडव्होकेट जाधव व ॲडव्होकेट शिंदे, माननीय जिल्हा न्यायालय सोलापूर येथे ॲडव्होकेट शेंडे तसेच माननीय उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ येथे ॲडव्होकेट चौधरी, ॲडव्होकेट डाकेफळकर व ॲडव्होकेट गायकवाड यांनी मंदिर समितीचे बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडत महत्त्वपूर्ण कामकाज पाहिलं। या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान मंदिर समितीचे सदस्य ॲडव्होकेट माधवी निगडे, व्यवस्थापक प्रवीण कुमार घम, विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार, सहाय्यक विभाग प्रमुख अरुण सरगर तसेच लिपिक पृथ्वीराज पोळ यांनी संबंधित विधिज्ञांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून देणं, न्यायालयीन कामकाजाचा सातत्याने पाठपुरावा करणं, आवश्यक त्या तारखांना उपस्थित राहणं आणि समितीची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी समन्वय साधला।